तर यानंतर आपल्या जोशची मात्रा आणखी वाढविण्यासाठी कार्यक्रमाला पुढे घेऊन जात आहोत आणि आमंत्रित करतो आहोत अप्रतिम सौंदर्याची खान, अप्रतिम सौंदर्याची खान, पाहता मनाचा हलका होई तान, निसर्गाची मुक्त हस्त उधळण, निसर्गाची मुक्त हस्त उधळण, महाराष्ट्रातील कोकण कोकण कोकण. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कोकण विभागाच्या या पुढील सादरीकरणासाठी. बहुत खूप बहुत खूप बहुत खूप. आयोजकांना विनंती आहे 1 मिनिटासाठी फक्त लाईट ऑफ करा स्टेजवरची. हॅलो. ओ नखवा गोमू माहेरला जाते, किती गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो हैया हो. अरे नाखवा हो नाखवा नाखवा हो नाखवा. नमस्कार 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 नागपूर. अरे कसे आहात? ऐकताय ना? कार्यक्रमाचा आनंद घेताय ना? क्या बात है. लेखा व कोशागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी उभारलेल्या राज्यस्तरीय दॅट्सवा 2025 या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये टीम कोकण तर्फे मी श्वेता सोनावणे आणि मी अरुण साळुंखे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक या नात्याने कार्यक्रमास लाभलेली आदरणीय उपस्थिती माननीय संचालक लेखा व कोशागारे महाराष्ट्र राज्य सन्माननीय श्रीमती दीपा देशपांडे मॅडम, माननीय संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग महाराष्ट्र राज्य सन्माननीय श्रीयुत निलेशजी राजोरकर साहेब, इतर सर्व मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तसेच आपण या ठिकाणी जमलेले सर्व रसिक प्रेक्षक आणि सन्माननीय परीक्षक यांचे पुन्हा एकदा तितक्याच उत्साहात जोरदार स्वागत. टाळ्या झाल्या पाहिजेत रसिक हो, टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात. श्वेताजी, कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गर्द झाडी, फणस, आंबा, काजू, कोकम, त्या पर्वत रांगा. कोकण म्हणजेच सह्याद्रीच्या रांगांसारखी अतिशय सणांची रांग. शिमगा, होळी, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, भजन, कीर्तन, पूजन, अगदी कुलदेवतेचा पालखी सोहळा सुद्धा. छबिना, काही ठिकाणी छबिना सुद्धा म्हणतात. अगदी कसं सांस्कृतिक कलेचं माहेरघर म्हणजेच कोकण. म्हणजेच ठाण्याचा ठसका, क्या बात आहे, पालघरचा हिसका, रायगडचा रांगडेपणा आणि रत्नागिरीचा रसाळपणा, सिंधुदुर्गचा मधाळपणा विथ मुंबईची मस्ती एकत्र घेऊन कोकण विभाग दॅट्सवा 2025 साठी सज्ज आहे. क्या बात आहे. मंडळी, म्हटलं जातं की सरकारी काम आणि 6 महिने थांब. सरकारी यंत्रणेवर बसलेला हा शिक्का काही अंशी खराही असू शकतो, अर्थात त्याला काही तांत्रिक अडचणी देखील असू शकतात. पण प्रत्येक गोष्टीला सर अपवाद असतोच ना. नक्की नक्की. पण मंडळी, आज या रंगमंचावर या ठिकाणी कोकण विभागाच्या कड्या कोपऱ्यांमधून शोधून आणलेल्या रत्नांचा अर्थात बहुआयामी कलाकारांच्या सादरीकरणानंतर आम्हाला असं वाटतं की टाळ्या वाजवण्यात मायबाप रसिक प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण येता कामा नये. कारण तुमच्या गडगडाटी टाळ्या हीच आमच्या कलाकृतीला दिलेली पावती आहे, ऊर्जा आहे. त्यामुळे टाळ्यांच्या रूपातलं आपलं प्रेम, आपल्या दोघांचं प्रेम सराखोपर. कार्यक्रमाला लेट पण थेट सुरुवात करताना कोकण विभागातर्फे
सर्वात पहिलं सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्राच्या लोककलेचा साज घेऊन येत आहेत आज. अर्थात लावणी, महाराष्ट्राची लावणी. ही लावणी म्हटली की समोर येते कडाडणारी ढोलकीची थाप आणि नृत्यांगणाच्या पायातील घुंगरू. हे टाळ, घुंगरू आणि ढोलकीवरची थाप, काही वेगळाच नृत्य आविष्कार या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत. ज्यांच्या गायकीने स्तब्ध होईल वारा, कारण आता वाजले की बारा, वाजले की बारा. हर्षदा कडू यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पुनवीची रात आज आलिया भरात, धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठ कसा जीव झाला येडा पिसा त्याचा नाही बरं बसतोल रायना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरते छाया रंगी. मला जाऊ दे ना घरी, मला जाऊ दे ना घरी, मला जाऊ दे ना घरी. एक कशा पाहिजे आता वाजले की बारा, मला जाऊ दे ना घरी. बारा कबूतर हे माझ्या रात भवताले भय घाले रात मोकाट ही चांदण्याची उगा काय कशा पायी हाय नजर उभ्या गावाची. हे शेताल राखणीला राखू चाल गोळा शिळ खाली अडून कोणी करून तेरे पाडोळा. आता कस किती जगू सांगा कुठवर राखू राया भान माझं मला राय. मला जाऊ दे ना घरी, मला जाऊ दे ना घरी, मला जाऊ दे ना घरी, मला जाऊ दे ना घरी. आता वाजले की बारा, मला जाऊ दे ना घरी. बारा
फुट वटात गारवार झोंबणार द्वाड पदर जागी ठरणार आडोशाच्या खोडीच मी कस गुपित राखू कळणार जाऊ दे ना मला जाऊ दे ना मला जाऊ दे ना घरी आता वाजले की 12 हो जाऊ दे ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ दे ना घरी 12 वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. या गीतासाठी या पॉवर पॅक परफॉर्मन्स नंतर खरं तर आम्हाला टाळ्यांसाठी वेगळं आवाहन करण्याची गरजच नाही, क्योंकि माहौल बन चुका है और आग लग चुकी है. श्वेताजी, हां, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संगीताश्रय आहे. देश परदेशातील सर्व प्रकारचे संगीत आपलं हे सुजाण रसिक ऐकतात आणि कलाकारांना मोठं करतात. नक्कीच. या संगीत दुनियेतील असंच एक गाजलेलं नाव, ज्याने तरुणाईला डिस्कोच्या तालावर झिंगायला लावलं आणि आपले आगळेवेगळे संगीत या संगीतसृष्टीवर विराजमान केलं. अर्थात ते नाव म्हणजे बप्पी लहरी, अर्थात सर्वांचे आवडते बप्पीदा. मला वाटतं साधारणपणे 1982 ते 1992चा एक संगीतमय काळ असावा. या काळामध्ये संगीतसृष्टीला अतिशय उच्च दर्जाचं एक संगीत मिळालं, संगीतकार मिळाले. अनेक गायकांबरोबर अनेक संगीतकारांनी सुद्धा या संगीतश्रेष्ठामध्ये पाऊल टाकलं आणि त्यातीलच हे बप्पीदा एक नाव. वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाचं म्हणजे की बप्पीदांच्या गाण्यामध्ये, बप्पीदांच्या संगीतामध्ये ड्रम सेट, कोंगो, तुंबा, गिटार, सॅक्सोफोन, सिंथेसायझर अशा अनेक वाद्यांचा त्यांनी भरपूर वापर केला आणि तरुणाईला त्यावेळेस डिस्कोच्या तालावर झिंगवलेलं आहे. याच रिदमचं एक बेस्ट गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत आमच्या कोकणातले गायक श्री वीरेन पुसाटे आणि फिल्मचं नाव आहे डिस्को डान्सर आणि या गीताचे बोल आहेत या. So ladies and gentlemen, please once again put your hands together, Shri Viren Pisate यांच्यासाठी. या आ रहा है तेरा प्यार, कहाँ हम कहाँ तुम, हुए तुम कहाँ तुम, अभी जा एक बार हो. या आ रहा है तेरा प्यार, कहाँ हम कहाँ तुम, हुए तुम कहाँ तुम, अभी जा एक बार हो. या आ रहा है तेरा प्यार. हे
रहा सारे गम दिल के बुला के देके तुम्हें सारी खुशी। मैंने यहाँ कुछ भी तो पाया नहीं, सब कुछ पाके मुझको मिली क्या जिंदगी। ओ यार आ रहा है तेरा प्यार, कहाँ हम कहाँ तुम, हुए तुम कहाँ तुम, अभी जा एक बार। ओ यार आ रहा है तेरा प्यार। वही है ये दुनिया के मेले, बिछड़े वो दिन जाने कहाँ रूठे सब यहाँ जाने कहाँ रह गए, हम तो अकेले। आवाज दे किसको यहाँ, ओ यार आ रहा है तेरा प्यार, कहाँ हम कहाँ तुम, हुए तुम कहाँ तुम, अभी जा एक बार। ओ यार आ रहा है तेरा प्यार। वादा रहा साथी मेरे, तेरे लिए गाता चला जाऊं। तू मेरा दिल, तू मेरी जान। जीना मेरा जीना, यही तेरे लिए जिंदगी लुटाऊं। तू जो नहीं क्या है यार, ओ यार आ रहा है तेरा प्यार, कहाँ हम कहाँ तुम, हुए तुम कहाँ तुम, अभी जा एक बार। ओ यार आ रहा है तेरा प्यार। जी इस गाने के बाद मुझे भी कुछ याद आ रहा है। बोलिए सर, काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं होतं असं काहीतरी ऐकलं होतं, खरं आहे का? श्वेताजी, मला असं वाटतं हे कुठेतरी मी वाचल्यासारखं वाटतंय, ऐकल्यासारखंही वाटतंय. मला असं वाटतं आमच्या ह्या मंडळींना विचारूया. मंडळी, तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? खरं आहे ना? क्या बात है सर जी, पब्लिक है, सब जानती है. मग मंडळी, टाळ्या कालही टॅक्स फ्री होत्या आणि टाळ्या आजही टॅक्स फ्रीच आहेत. त्यामुळे टाळ्यांची उधळण करत राहा आणि कार्यक्रमाची मजा अनुभवा. कारण टीम कोकणतर्फे दुहेरी गायन या प्रकारामध्ये
आणखी एक मजेदार सादरीकरण घेऊन येत आहेत आमच्या कोकणचा गोविंदा श्री प्रवीण कांबळे आणि पुन्हा एकदा करिश्मा का करिश्मा श्रीमती हर्षदा कडू। सर जी धोखाधड़ी के बारे में कुछ कहना चाह रहे हैं शायद। म्हणजेच या गाण्याचे बोल आहेत साजन चले ससुराल या सिनेमामधील तुम तो धोखेबाज हो, तुम तो धोखेबाज हो, तुम तो धोखेबाज हो। करके भूले जाते हो, तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूले जाते हो। रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो हाथ मिलोगे। आहा तुम भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो। तुम भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो। रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो आहे भरोगे। आहा तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूले जाते हो। तुमसे करनी कुछ जरूरी बात है, क्या हंसी समा है, क्या सुहानी घड़ी है। थोड़ी देर ठहरो जी, क्या जल्दी पड़ी है। आओ आके मिल लो, आस ऐसे क्यों बढ़ाते हो। आओ आके मिल लो, आस ऐसे रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो आहे भरोगे। आहा तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूले जाते हो। हमसे प्यार करो जी, आया अभी आया इंतजार करो जी। तुमको है कसम न बेकरार करो जी, थोड़ा सा हमारा एतबार करो जी। समझो दिल की बेबसी, इस तरह क्यों आजमाते हो। समझो दिल की बेबसी, इस तरह क्यों आजमाते हो। रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो आहे भरोगे। आहा तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो। तुम भी
रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो हाथ मलोगे। आहा तुम भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो। तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो। जरूर जरूर वन्स मोर पण घेतला जाईल, परंतु इथे आपल्याला सध्या वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण कार्यक्रमाला पुढे नेणार आहोत. तुर्तास इतका उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या या पब्लिकसाठी मला सर एक शेर अदा करावासा वाटतोय. बिल्कुल बिल्कुल. तो गौर फरमाइए. 100 चांद एक साथ चमके तो बात बनी. क्या बात है. 100 चांद एक साथ चमके तो बात बनी. तुम जो ठहरे हो यहाँ पर तो इस रात की औकात बनी. वाह वाह वाह, क्या बात है. तालियां हो जाने दे. तालियां तालियां तालियां. क्या बात है. बहुत खूप. मंडळी, रंगतदार होत चाललेल्या या कार्यक्रमामध्ये आता वेळ आहे समूह नृत्याची. महाराष्ट्रातील उत्साही नृत्य प्रकारामधील विशेषत्वाने गणेशोत्सवामधील गौरनृत्य हा प्रकार ठाणे पालघर जिल्ह्यातून जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातून सादर केला जातो. शेतकरी बांधवांची शेतीची कामं मार्गी लागल्यानंतर श्रमपरिहार म्हणून हा नृत्य प्रकार महिला व पुरुष मिळून विद्येचं आराध्य दैवत असलेल्या गजाननाला अर्पित करतात. दॅट्सवाच्या इतिहासामध्ये प्रथमच गौर नृत्य सादर करण्याचं शिवधनुष्य कोकण विभागाने उचललेलं आहे. अगदी बरोबर श्वेताजी. सन 2003 पासून आपला हा सांस्कृतिक रजनी कार्यक्रम सुरू आहे. मला असं वाटतं हा इतिहासातला हा पहिला एक प्रयोग असावा की आमच्या कोकणच्या कलाकारांनी हे नृत्य या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. पण तत्पूर्वी महाराष्ट्र एक सांस्कृतिक परंपरेचं वैभव, संगीत नृत्य साहित्य या ललित कलेतील नृत्य प्रकाराला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे त्याला अर्थ आहे मंडळी, त्याला भावनाविष्कार आहे. कोणतंही नृत्य ही एक देवाची आराधना असू शकते. आज या रंगमंचावर सादर होणारे नृत्य म्हणजेच गौर नृत्य. अर्थातच नावावरूनच ही गौरीची आराधना आहे असं या ठिकाणी प्रतीत होतं. महाराष्ट्रातील विविध भागात या गौर नृत्याच्या विविध पद्धती आणि प्रकार आहेत. आपल्या पिकाला म्हणजे आपल्या उत्पन्नाला एक चांगलं रूप मिळावं म्हणून एका श्रद्धेने या देवतेची पूजा केली जाते. श्रद्धेने देवीसमोर हे नृत्य सादर केलं जातं. आमच्या आदिवासी आणि वारली बांधवांमध्ये हा नाच करण्यात येतो. एक श्रमपरिहार म्हणून सुद्धा या नृत्याची आराधना केली जाते. या नृत्याला धार्मिक अधिष्ठानही आहे. काही वारली समूह हा गौर नाच केवळ पहिल्या पावसात उगवणारी कवळीची भाजी खाऊनच सादर करण्याची एक प्रथा आहे, एक अलौकिक प्रथा आहे. म्हणजेच या नृत्याला बराच मोठा इतिहास आहे. धर्म अधिष्ठान आहे, एक अध्यात्म अधिष्ठान आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरुष हे दोघेही या नृत्यामध्ये सामील आहेत. महिलांची पारंपरिक नऊवारी साडी आणि पुरुषांचा एक आगळा वेगळा पारंपरिक पोशाख हा पेहराव नृत्यातील पायांच्या हालचाली, हातांच्या मुद्रा, शरीराच्या हालचाली हे या नृत्याचे अलौकिक वैशिष्ट्य आहे. गणेश गौरीची स्तुती म्हणजेच हा गौर नाच. गणेश आणि गौरीचे आवाहन करून चंद्र, सूर्य, धरणीमाता आणि आपण सर्व रसिक प्रेक्षक अर्थात गावकरी यांना वंदन करूनच हा नृत्याविष्कार साजरा केला जातो. यामध्ये नमन झाल्यानंतर भक्तिगीताचे विशेष गायन केले जाते, ज्याला त्यांच्या जीवनाचे सार सामावलेले असते. मंडळी, या नृत्यात स्त्री पुरुष मिळून हे नृत्य गौर गोलाकार करत असताना आपल्याला दिसतील. घेऊन येत आहेत आमच्या कोकणचे कलाकार एक नृत्याविष्कार जो गौरीसमोर सादर करणार आहोत. गौर नाच. बोला गणपती बाप्पा मोरया. गवार गणपती मोरया.
ढोलकी चाटी जरा मॉनिटरला जाणार. हॅलो चेक. सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावना कोलांच्या दुनियेचा. सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावला फुलांचे दुनियेचा. अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पूजेला. हात जोडून नारळ सोन्याचा देऊया दर्याला. सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावला फुलांचे दुनियेचा. तर ढोलकी चाटी तर मॉनिटरला ते नाही येत नाही. रेडी. आपल्या समोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत ठाणे जिल्ह्यातील गौर नाच. पाहुणं हो, आपण नाच नागा इथल ना तर आता बेस करून नांगा हो वारा इक्रमगर जव्हारचा आदिवासी वारली गौर नाच. अरे किसन्या असं काय नांग ह. अरे ढोलकी वाजव ढोलकी. पाहे कशी वाजवतात. ए भीम्या ए शिरप्या ए राम्या आज आपलं कर गौर मांडल हाय. अरे मग बघतेस काय असा काय नाच नांगाल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गौराई माते की. पहिला नवीन मुकोनाला र पहिला नवीन मुकोनाला. अरे पहिला नवीन मुकोनाला र पहिला नवीन मुकोनाला. गणपती देवाला नवीन र गणपती देवाला नवीन. गणपती देवाला नवीन र गणपती देवाला नवीन. अरे दुसरं नवीन मुकोनाला र दुसरं नवीन मुकोनाला. पार्वती मातला नवीन र पार्वती मातला नवीन. तिसरं नवीन मुकोनाला र तिसरं नवीन मुकोनाला. नवीन मुकोनाला र तिसरं नवीन मुकोनाला. तिसरा नवीन मुकोनाला र तिसरा नवीन मुकोनाला. गौराई मातला नवीन र गौराई मातला नवीन. गौराई मातला नवीन र गौराई मातला नवीन. अशी ताडाची गौरबाई माडाला उतरली गा. अशी ताडाची गौरबाई माडाला उतरली गा.
अशी सासू म्हणते सुन कुठ गेली ग सासूच म्हणते सुन कुठं गेली ग अशी सासू म्हणते सुन कुठ गेली ग अशी सासूच म्हणते सुन कुठं गेली ग अशी बारव्याच्या सणाला गेली ग भाद्राच्या सणाला गेली ग गौरी गणपतीच्या सणाला गेली ग गणपतीच्या सणाला गेली ग अशी हाय ती लाडकी मायेला गेली ग अशी हाय ती लाडकी माहेरला गेली ग अशी हाय ती लाडकी मायेला गेली ग अशी हाय ती लाडकी माहेरला गेली ग आकाशी चंद्राला माझी कांडना कांडीते गे कांडना कांडीते आकाशी चंद्रेल माझी कांडना कांडीते गे कांडना कांडीते सत्वाची सांगून माझी अंगना झाडीते गे अंगना झाडीते सत्वाची सांगून माझी अंगना झाडीते गे अंगना झाडीते तिकुणाला गोविंदाच्या हे पदराला धरिली गे पदराला धरिली तिकुणाला गोविंदाच्या हे पदराला धरिली गे पदराला धरिली सोडी सोडी गोविंदा रे मी जाते वनवासी रे मी जाते वनवासी तुलसी तुलसी र देवा तुलसी 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 र देवा तुलसी तुलसी कशी वाऱ्यान डुलसी रे देवा वाऱ्यान डुलसी कशी वाऱ्यान डुलसी र देवा वाऱ्यान डुलसी कशी वाऱ्यान डुलसी रे देवा वाऱ्यान डुलसी वाऱ्यान डुलसी र देवा वाऱ्यान डुल कशी पानान फुलसी र देवा पानान फुलसी पानान फुलसी र देवा पानान फुल कशी सुरव्याला नमिशी र देवा सुरव्याला नमिशी सुरव्याला नमिशी र देवा सुरव्याला नमिशी एके पायावर हाटून चालीते एके पायावर हाटून चालीते पायावर हाटून चालीते पायावर हाटून चालीते कशी डोक्यावर हाटून नाचीते कशी डोक्यावर हाटून नाचीते कशी डोक्यावर हाटून नाचीते कशी डोक्यावर हाटून नाच असा कसा सुटल वाईदल मारा रे राम सुटल वाईदल मारा असा कसा सुटल बायदल मारा र राम सुटल बायदल मार बंधूचा तारू चाले दर्याला र राम तारू चाले दर्याला बंधूचा तारू चाल दर्याला र राम तारू चाल दर्याला हे वाय मारू हकल हे वाय वारू हकल तारू वाय मारू हकल हे वाय वारू हकल तारू यो तारू चाललाय गो रेतीचे बंदरा यो तारू चाललाय गो रेतीचे बंदरा हे रेतीचे बंदरा फुलैला मोगरा रेतीचे बंदरा फुलैला मोगरा रेतीचे बंदरा फुलैला मोगरा रेतीचे बंदरा फुलैला मोगरा घालपुरी वारा ग मान येऊ दे निंद्रा घालपुरी वारा ग मान येऊ दे निंद्रा घालपुरी वारा ग याला 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 येऊ दे निंद्रा हॅलो वाह वाह क्या बात आहे. या ठिकाणी कोकण विभागाने सादर केलेल्या या नृत्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या रसिकांच्या. खूप खूप धन्यवाद श्वेताजी आणि रसिका मंडळी. खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झालेली आहे.
परंतु आपल्याबद्दल सुद्धा आम्हाला काही 2 ओळी या ठिकाणी शेअर कराव्याशा वाटतात. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. ये खत्म हो इसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, नहीं 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 नहीं, कभी नहीं नहीं नहीं. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा या सर्व जमलेल्या रसिक प्रेक्षकांचा आम्ही हार्दिक आभार मानतो. आणि या ठिकाणी डॅट्सॉच्या अंतर्गत हा अतिशय 2 दिवसाचा महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला, सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि या ठिकाणी थांबतो. कोकण विभागाच्या वतीने आम्ही आपल्या या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.